पुलवामा हल्ल्यात आम्ही रणनीती दाखवली, पाकिस्तान हवाई दलाच्या अधिकाऱ्याची कॅमेरासमोर कबुली, पाकिस्तानचं दहशतवादाला पोसत असल्याचं समोर. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारत पाकिस्तानचे दहशतवाद्यांसोबतच्या संबंधांचे पुरावे देणार. पुढील आठवड्यात होणाऱ्या बैठकीत भारत पाकिस्तानचा बुरका फाडणार, सूत्रांची माहिती. भारतीय सैन्यानं अद्दल घडवल्यावर पाकिस्तान वठणीवर. भारत पाकिस्तान सीमेवर काल रात्री गोळीबार नाही, सीमेपलीकडून ड्रोनच्याही हालचाली आढळल्या नसल्याची माहिती. नेमका कोणता सौदा झाला? आपण पाकिस्तान पुढे नाही तर अमेरिकेपुढे झुकलो. खासदार संजय राऊतांचा केंद्र सरकारवर निशाणा. राज्य सरकारची संरक्षण दलांसोबत बैठक पार. भारत आणि पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर बैठकीत चर्चा. शस्त्रसंधीचं गुंतवणूकदारांकडून स्वागत. शेअर मार्केटमध्ये मोठी उसळी. सेन्सेक्स 1700 अंकांनी वधरला. निफ्टीही 24,600 अंकांवर. नागपूरच्या कामठीमध्ये रेव पार्टी. 4 व्यापाऱ्यांसह 4 महिलांना अटक. आरोपींवर गुन्हा दाखल. यंदा मान्सून केरळमध्ये 27 मे रोजी तर महाराष्ट्रात जूनच्या पहिल्या आठवड्यात दाखल होणार. हवामान विभागाने वर्तवला अंदाज. जालन्यात तहसीलदाराच्या अंगावर ट्रॅक्टर घालण्याचा प्रयत्न. कारवाईसाठी गेलेल्या चव्हाण तहसीलदारांवर वाळू माफियांचा हल्ला. उद्या 10वीचा निकाल होणार जाहीर. उद्या दुपारी 1 वाजता विद्यार्थ्यांना बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळावर निकाल पाहता येणार. विराट कोहलीचा कसोटी क्रिकेटला रामराम. कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होणं सोपं नव्हतं. इंस्टाग्रामवर पोस्ट करत विराटची माहिती. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.